ज्ञान आहे त्याचा अनुभव मात्र तुम्हाला आणि मला नाही. अनेक प्रमाणं आपल्याला सांगतात देव सर्व ठिकाणी आहे, परंतु याचा अनुभव कुठे आहे? प्रमाणं आपल्याकडे आहेत. विठ्ठल जळी स्थळी भरला, रेता ठाव नाही उरला, सर्वा घटी राम देहा देही एक. हे प्रमाण आपल्या पाठ आहेत, परंतु सर्व ठिकाणी भगवंताची व्याप्ती आहे याचं फक्त ज्ञान आपल्याला आहे. याचा अनुभव मात्र गोकुळातील गवळणीला आहे. याचा अनुभव आपल्याला कुठे आहे? देव कुठे नाही, सर्व ठिकाणी देव राहतो असं फक्त आपण म्हणतो, याचा अनुभव मात्र घेत नाही. माझा तुम्हाला प्रश्न आहे, देव कुठे नाही? दगडामध्ये देव आहे की नाही? झोपले काय तुम्ही? दगडामध्ये देव आहे की नाही? आहे. मातीमध्ये देव आहे की नाही? आहे. झाडामध्ये देव आहे की नाही? आहे. दुधामध्ये देव आहे की नाही? आहे. पाण्यामध्ये देव आहे की नाही? आहे. मग दुधात पाणी टाकल्यानंतर दुधातल्या देवाला दिसत नसेल का? दिसतं, परंतु दादा ते आपल्याला कळत नाही. देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे पुरी ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे पुरी ईश्वर. तुम्ही कितीही निर्जन वनामध्ये जाऊन वाईट कर्म करा, त्या कर्माचा हिशोब आपल्याला व्याजासकट द्यावा लागतो. काही काही माणसं म्हणतात, महाराज निर्जन मनामध्ये जाऊन वाईट कर्म केलं जग थोडाच पाहणार आहे. त्याचं उत्तर आहे, निर्जन मनामध्ये जाऊन वाईट कर्म करत असताना जग जरी पाहणारा नसला तरी जगदीश्वर मात्र आहेच ना. टेबला खालून घेत असताना जग जरी पाहणारा नसला तरी जगदीश्वर आहेच ना. देव सर्व ठिकाणी आहे याचा अनुभव प्रत्येकाला येणं फार महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सर्व ठिकाणी भगवंताची व्याप्ती आहे. हा अनुभव माझ्या जीवनामध्ये मला आला, त्याचं कारण माझ्या जीवनातली साधन आहे, त्याचं कारण माझ्या जीवनातलं नामचिंतन आहे. म्हणून जोपर्यंत तुमचा माझा काळ चांगला चालू आहे, चांगल्या काळामध्ये एवढं गोड भजन करा, आपल्यालाही सर्वात्मकपणाचा अनुभव यावा. ज्या दिवशी काळ बदला घ्यायला लागेल दादा, त्या दिवशी जगात कुणी सोडवणारं नसेल. म्हणून जोपर्यंत भगवंताने आपल्याला जिवंत ठेवलंय, चांगल्या काळाचा वापर चांगला करा. जोपर्यंत चांगला काळ चालू आहे, चांगल्या काळामध्ये चिंता करत बसण्यापेक्षा देवाचं चिंतन माणसानं करा. परंतु माणसं विनाकारण चिंता करत बसतात. परवा दिवशी मी एका मंत्र्याच्या घरी गेलो होतो. ही पुडी बिडी नाही बरं. परवा दिवशी मी एका मंत्र्याच्या घरी गेलो आणि तो मंत्र्याचा पीए असा घरामध्ये चक्रा मारत होता, फिरत होता आणि तो थोडासा टेन्शनमध्ये होता. टेन्शनमध्ये असताना मी त्याला ओळखत होतो, म्हणून मी त्या पीएला म्हटलं, काय हो तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसता, काय झालं? त्यावेळेला तो पीए मला म्हटलं, महाराज आमच्या साहेबांची तब्येत बरी नाही. कुणाची? साहेबांची. मी म्हटलं, मग तुमच्या साहेबाची तब्येत बरी नाही, मग एवढं टेन्शन घ्यायची गरज काय? तो म्हटला, नाही नाही, आमच्या साहेबांनी सकाळपासून काही खाल्लं नाही. मी म्हटलं, अख्खा महाराष्ट्र खाल्ला ना त्यांनी. जे खाल्लं ते तरी त्याला पचू दे, तुला वेगळं टेन्शन घ्यायची गरज काय? अरे ज्ञानेश्वरीमध्ये माऊली किती सुंदर लिहितात, पुढील आमचे ओझे आपुलिया माता घेईजे. लोकांचं टेन्शन डोक्यावर घेतो कशाला? अरे त्या मंत्र्याच्या रक्ताची माणसं त्याचं टेन्शन घेत नाहीत, तुला घ्यायचं गरज काय? तुकाराम महाराजांनी याचं उत्तर दिलं, आपुली आपण करा सोडवण. लोकांचं टेन्शन घेण्यापेक्षा स्वतःची सोडवण करण्याचा प्रयत्न कर. अरे लेका, तुझं भजन तुला करावं लागणार आहे. तुझं भजन तुझ्या बायकोने करून उपयोग होणार नाही, तुझं भजन तुझ्या मुलानं करून उपयोग होणार नाही, तुझं भजन तुझ्या गावकऱ्यानं करून उपयोग होणार नाही. तुझं भजन चांगल्या काळामध्ये तुलाच करावं लागणार आहे. जोपर्यंत काळ चांगला चालू आहे, चांगल्या काळामध्ये चांगलं भजन करा. ज्या दिवशी काळ बदला घ्यायला लागेल त्या दिवशी, ज्या दिवशी काळ बदला घ्यायला लागेल त्या दिवशी 10 कोटीची गाडी तुमच्या जवळ असेल, परंतु त्या 10 कोटीच्या गाडीमध्ये तुम्हाला व्यवस्थित बसता येणार नाही, कारण त्या दिवशी आपल्याला मूळव्याध झालेला असेल. काही लोक म्हणतात, महाराज त्या माणसाची गाडी पहा 10. अरे गाडी काय पाहतो, त्याची बॉडी पाय, त्याला व्यवस्थित बसता येत नाही. हा काळाचा बदला आहे. ज्या दिवशी काळ बदला घ्यायला लागेल त्या दिवशी रोज तुमच्या घरामध्ये पंचपक्वान्न असेल, परंतु घरामध्ये पंचपक्वान्न असताना सुद्धा तुम्हाला विधवा वरणच खावं लागेल. विधवा वरण म्हणजे त्याच्यात काहीच नाही, आणि सौभाग्यवती वरण म्हणजे तडका दिलेलं. हे मिळवणं एवढी सामान्य गोष्ट नाही. जोपर्यंत काळ चांगला चालू आहे, चांगल्या काळाचा वापर चांगला करा. हे चांगले चांगले संत आणि चांगले चांगले महाराज असे पाहिलेत, ज्यांनी काळाचा आणि समाजाचा दुरुपयोग केला. आज संत असूनही ते जेलमध्ये आहेत. संत असू द्या, महाराज असू द्या,
काळाचा आणि समाजाचा जर दुरुपयोग तुमच्याकडून होत असेल तर जगामध्ये तुम्हाला सोडवणारं कुणी नसेल. म्हणून जोपर्यंत तुमचा काळ चांगला चालू आहे सर्वात्मकपणाचा अनुभव घेण्याकरता अखंड त्या देवाचं भजन करत राहा. भगवंताने जर तुम्हाला हात दिले असतील समाजाला हातानं देत राहा. पाय जर भगवंताने दिले असतील आळंदी पंढरपूरची जीवनामध्ये वारी करा. भगवंताने जर तुम्हाला वाचच दिली असेल तर या वाचेनं अखंड त्या देवाचं नाव घ्यायचा प्रयत्न करा. हे हाथ वो जो शाम का दर्शन किया करे, हे शीश प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, हे हाथ जो प्रभु चरण में वंदन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया रे. ऐसी लागी लगन लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन. जोपर्यंत काळ चांगला चालू आहे अखंड त्या देवाचं नाव घ्या. मला असं वाटतं देवाचं भजन माणसानं का करावं त्याचं उत्तर आहे खाणं आपल्या हातात आहे, पचवणं ज्याच्या हातात आहे त्याला देव असं म्हणतात म्हणून त्याचं भजन करावं. गाडी घेणं आपल्या हातात आहे त्याच गाडीवरती बसून घरापर्यंत पोहोचतं करणं ज्याच्या हातात आहे त्याला देव असं म्हणतात म्हणून त्याचं भजन करावं. पिकवणं आपल्या हातात आहे, पिकवलेलं खाऊ द्यायचं की नाही हे ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात म्हणून त्याचं भजन करावं. पडीक पडलेली जमीन सुपीक बनवायची की नाही हे फक्त आणि फक्त दादा त्या देवाच्या हातात आहे. हिरव्या दानाचं दान दिलं त्यानं, वसाडाचं रान झालं जी. आर मातीच्या पोटात आसमानाचं बळ, माऊलीची लाज राखजी. या मिन त्या दिव्याला तू साकड घाल, या तळमळत्या जीवाला दे जाणीव होऊन, या धग धग त्या निखाऱ्याला मायेची ऊन, या रग रग त्या भुईला दे घामाचं मोल. केली निंदनी पेरणी उधळून जिंदगानी, कुणब्याचं सारं रान आबा दान हसू दे. वाट दिसू दे गादेवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गादेवा, गाठ सुटू दे, गाठ सुटू दे. वाट दिसू दे गादेवा, वाट दिसू दे, गाठ दिसू दे, वाट दिसू दे. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको, उगाच सांगून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही माणसाची गौर सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा इसर गजल काळजी र, देवा काळजी र माझ्या देवा काळजी र, देवा काळजी र माझ्या देवा काळजी र, देवा काळजी र देवा काळजी रे माझ्या देवा हे फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. सपान गाठीला धरत वेठीला कसेर सुटावी आशा. आवसेची रात नशिबाला पुनवाचे गाठ पदराला. होईल दिवस उद्याच्या नवानं खचून जाऊ नको. येईल मुठीत तुझ्या या भाळ माघार घेऊ नको. उगाच भयान वादळ वाऱ्याची पाऊल रोखू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा इसर गजल काळजी र, देवा काळजी
काळजी र माझ्या देवा काळजी र, देवा काळजी र माझ्या देवा काळजी र. काळजी करणारा तो देव आहे. अखंड त्या देवाचं नामचिंतन करत राहा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अखंड जर तुम्ही देवाचं नामचिंतन केलं तर सर्वात्मकपणाचा अनुभव तुमच्या जीवनामध्ये येईल. ज्या भजनामुळे मला सर्वात्मकपणाचा अनुभव आला, सर्व ठिकाणी मला तो देव दिसू लागला, त्या देवाचं नामचिंतन मी वाणीनं अखंड करत राहिलो. म्हणून ते भजन आणि ती भक्ती मला माझ्या अंतःकरणापासून आवडते. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये भक्तीचे आवडी हो, मन भक्तीचे आवडी, भक्तीचे आवडे, मन भक्तीचे आवडे, मन भक्तीचे आवडे, भक्तीचे अभंगाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, साधना करत असताना सर्वात्मकपणाचा अनुभव मला आला आणि ज्या भजनामुळे मला तो अनुभव आला, ते भजन आणि ती भक्ती मला मनापासून आवडते. ते भजन माझ्या अंतःकरणामध्ये असंच वाढत राहावं अशी माझी इच्छा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मग माझं नामचिंतन वाढवण्याकरता, माझं भजन वाढवण्याकरता आणि सर्वात्मकपणाचा अनुभव माझ्या जीवनामध्ये घेण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आणि सर्वात्मकपणाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करू. कारण ज्ञानाच्याही पुढे भक्ती आहे असा आम्हाला आमच्या जीवनामध्ये आलेला अनुभव आहे. आणि कुणीतरी तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही या मृत्यू लोकामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घेऊन असं म्हणता, या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला जन्माला कशा करता यायचंय? त्यावेळेला तुकाराम महाराजांनी दिलेलं उत्तर आहे, आम्ही नामसाधना एवढ्या उच्च कुटीची करू, आमच्या भजनामुळे देवाला सुद्धा आमच्या ऋणामध्ये राहता यावं, असं भजन आमच्या जीवनामध्ये घडेल, असं आम्ही आमच्या जीवनामध्ये मृत्यू लोकामध्ये येऊन करू. तुका म्हणे देवा ऋणी करुणी घेऊ सेवा, आमचं भजन एवढ्या उच्च कुटीच असेल. देवानं आमचं भजन पाहून, देवानं आमचं भजन पाहून आमच्या ऋणामध्ये राहावं. ज्या दिवशी देव आपल्या ऋणामध्ये राहील त्या दिवशी आपल्यावर आलेलं संकट निवारण करण्याकरता देवाला यावं लागेल आणि आपल्या अंतःकरणातलं ऋण फेडण्याकरता आपलं संकट निवारण करावं लागेल. ज्या ज्या भक्तावर ज्या ज्या पद्धतीनं संकट आली त्या त्या पद्धतीचं संकट निवारण करण्यासाठी देवाला यावं लागलं. मग मला असं वाटतं, प्रापंचिक साधना करत असताना किंवा पारमार्थिक साधना करत असताना तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक संकट येत असतात. परंतु या संकटाला सामोरं जाण्याकरता किंवा आपल्या संकटाबरोबर युद्ध करण्याकरता देवानं सुद्धा यावं, एवढं गोड भजन आपलंही असावं. मला असं वाटतं, नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये जर देव येऊन नाचला असेल, नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये येऊन जर देव नाचला असेल तर एखाद्या दिवशी आमच्याही कीर्तनामध्ये येऊन देवानं नाचावं. एवढं साधना, एवढं भजन आम्हाला सुद्धा आमच्या जीवनामध्ये करता यावी, एवढं भजन आमचंही असावं. देवाला ऋणामध्ये ठेवा, एवढं भजन नामचिंतन आपल्या आयुष्यामध्ये करण्याचा प्रयत्न करा. भगवंताने वाचा दिली आहे देवाचं नामचिंतन करण्यासाठी, भगवंताने आपल्याला हात दिलेत भजनामध्ये टाळी वाजवण्यासाठी, भगवंताने आपल्याला पाय दिलेत प्रपंचाचा त्याग करून 2 तास कीर्तनामध्ये येण्यासाठी. या सगळ्या गोष्टी जर भगवंताने आपल्याला दिल्या असतील तर या गोष्टीचा योग्य वापर करा आणि या मृत्यू लोकामध्ये देवाला सुद्धा भजनाने ऋणी करण्याचा प्रयत्न करा. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही देवाला ऋणी करण्याचा प्रयत्न करू आणि ऋणी करण्याकरता पुन्हा पुन्हा जन्म घेऊ. तुका म्हणे देवा ऋणी करून घेऊ सेवा, मनी भक्तीची आवडी हेवा व्हावे ऐसी जोडी. संकल्पित वेळेमध्ये अभंगाच्या 4ही चरणाचा भाव तुमच्या समोर ठेवला. अभंगाचा सगळा अर्थ सांगितल्यानंतर तो अगदी असाच असेल असा काय माझा दावा नाही, अशी माझी आत्मप्रौढी नाही, असा माझा अहंकारही नाही.
हनुमंतरायानं जशी मला बुद्धी दिली त्या पद्धतीनं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाला न्याय देण्याचा अल्पसा प्रांजळ आणि केविलवाना प्रयत्न तुमच्या समोर केला. बोलता बोलता एखादा शब्द जर अंतःकरणाला लागला असेल, मोठं अंतःकरण करून मला क्षमा करा. जाता जाता एक सांगेल, एकामेकावरती प्रेम करा. प्रेमानं प्रेम वाढेल, द्वेषानं द्वेष वाढेल. कुणाचा तरी द्वेष करत बसण्यापेक्षा एकामेकावरती प्रेम करा. तरुण मंडळीने धर्माविषयी जागृत राहा. आपल्या गावामध्ये आल्यानंतर समाधान वाटलं. भरपूर लहान मुलं आणि भरपूर तरुण मंडळी कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. तरुणांना कीर्तनाची गरज आहे, लहान मुलांना कीर्तनाची गरज आहे. त्याचं कारण हल्ली लहान मुलांना संस्कार फक्त दादा याच व्यासपीठावर लागतील, अन्यत्र मुलांना संस्कार आता कुठेही राहिले नाहीत. काळ अत्यंत बदलून गेला आहे. वाईट काळामध्ये आपण सगळी माणसं वाटचाल करत आहोत. म्हणून याही काळामध्ये आपल्या मुलांना चांगले संस्कार लागावे याच्याकरता कधीतरी आपल्या मुलांना कीर्तनामध्ये घेऊन येत जा. करू द्या कीर्तनामध्ये लहान मुलांनी विक्षेप जरी केला तरी करू द्या, आम्ही त्यांचा विक्षेप सहन करायला तयार आहोत. लहान मुलांनी कीर्तनामध्ये घातलेला धिंगाणा आम्ही सहन करायला तयार आहोत. लहान मुलं कीर्तनामध्ये जर झोपी गेले, आम्ही त्यांचं झोपणं सुद्धा सहन करू. आपली लहान मुलं कीर्तनामध्ये येऊन विक्षेप करतात, धिंगाणा घालतात. म्हणून जर आपण आपली मुलं घरीच ठेवून कीर्तनाला येत असाल तर आपल्या पुढच्या पिढीला टाळ, दिंडी, भजन, कीर्तन हे कधीही कळणार नाही. करू द्या त्यांना, धिंगाणा करू द्या, झोपू द्या, परंतु आपली मुलं बोटाला धरून कीर्तनामध्ये घेऊन येत जा. त्याचं कारण मुलांना अन्यत्र आता कुठे संस्कार राहिले नाहीत. पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये मुलांना संस्कार होते. पूर्वीच्या काळामध्ये दारामध्ये मुलांना संस्कार होते. पूर्वीच्या काळामध्ये शाळेमध्ये मुलांना संस्कार दिले जात असायचे. काळ बदलला. पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये जे गीतं लागायची ते गीतं सुद्धा मुलांना संस्कार देत होती. इतके सुंदर गीतं असायची. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठिल व करी वनमाळी वनमाळी, हृदया नित्य पानाला. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. होती ना गीतं तुमच्याकडे? काळ बदलला. काळानुसार गीतं बदलली. मध्ये मध्ये पहाटेची भक्ती गीतं घरात लागायची. शुक्रतारा मंदवारा. पुन्हा काळ बदलला. काळानुसार गीतं बदलली. मध्ये मध्ये पहाटेची भक्ती गीतं घरात लागायची. फुलले रे क्षण माझे फुलले रे मेलीने हो शकुनाच्या शकुनाच्या मेलीने फुलले क्षण माझे फुलले रे. काळ बदलला. काळानुसार गीतं बदलली. मध्ये मध्ये पहाटेची भक्ती गीते घरात लागायची. पहाटे पहाटे मला जागणी ही पहाटे पहाटे भक्ती गीतं लागायची. आणि आता तर काळच बदलला. आता घरात पहाटे पहाटे भक्ती गीतं लागतात. तांबडं बुटा या लागले. हे काय पाट्याची भक्ती गीत आहेत? कोंबडी पडायली टंगडी टंगडी धरून लंगडी. दारातल्या पाट्या बदलल्या, दारातले संस्कार निघून गेले. शाळेतल्या कविता बदलल्या, शाळेतले संस्कार निघून गेले. पूर्वीच्या काळामध्ये शाळेमध्ये ज्या कविता असायच्या त्या मुलांना संस्कार देत होत्या. जुन्या लोकांना विचारा कविता असायच्या. आनाया निर्मळ पाणी गेलो मी या आशेनी, लगबग भरोनी झारी परत फिरे तो तुमचा शर आला, तो उरात ऋतुनी बसला. हे आई गे दीर्घ फोडून हाक, कसा जाऊन पडला झोक. या राजाच्या श्रवणी पडता वाणी, हृदयाचे झाले पाणी. शर आला तो धावून आला काळ. किती गोड कविता आहे. 30-40 वर्षापूर्वीची माणसं शाळेत जात होती, त्यांना ही कविता होती ना बाबा तुम्हाला. 30-40 वर्षापूर्वी मी सुद्धा होतो त्यावेळेला. किती गोड कविता. शर आला तो. तुम्हाला होती का चौदार? होती तुम्हाला होती. अण्णा महाराज तुम्हाला नव्हती कविता? म्हणजे आपल्याला कोणती कविता होती? या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, दारू प्या रे दारू प्या. आणि आपल्या काळात दारुडे जास्त वाढले त्याचं कारण कविता. दारू
दारुडे वाढले त्याचं कारण कविता. आता तर त्याच्यापेक्षा बदलल्यात कविता. आता कविता जॉनी जॉनी हिटिंग शुगर टेलिंग लाईफ ओपन यू माऊस. अरे काय कविता आहे. जॉनी जॉनी काय पप्पा बेटा तू साखर खालीस का. नाही पप्पा दाखव बरं तू थॉबार. हे काय कविता आहे. आता तर त्याच्यापेक्षा बदलल्यात कविता. मी ज्या वेळेला 2016 साली शेवगावमध्ये बाल संस्कार शिबिर घेतलं, त्या शिबिरामध्ये एक दिवस तिसरीच्या मुलीने कविता म्हटली होती. मुलगी तिसरीलाच होती आणि तिने कविता म्हटली. गेले बाई उसाच्या मळ्यात आणल्या बाई पाकुळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्यानं शिजून, घेतल्या बाई नवऱ्यानं खाऊन पाकळ्या, गेला बाई नवरा मरून, काय करू रडत बसून, आणते बाई दुसरा करू. आता मला सांगा तिसरीच्या मुलीला जर अशा कविता असतील तर तिसरीची मुलगी 10वीत गेल्यावर नाही कपळून जायची. अरे कविता कशा असाव्या. शर आला तो माऊलीने ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये लिहून ठेवलं. कविता असाव्या कशा. वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्व परतत्व स्पर्शू जैसा. कवित्वाला जर परतत्वाचा स्पर्श नसेल अशा कविता असून कधी काही उपयोग होणार नाही. म्हणून आपल्या मुलांना चांगले संस्कार लागावे याच्याकरता आपली मुलं कथा कीर्तनामध्ये घेऊन येत चला. एवढी विनंती तुमच्या सर्वांच्या चरणावर ठेवतो. लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी थांबवतो. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानं मोठ्या प्रेमानं मिळून सर्वांनी भजन करा. आपण केलेलं भजन गावकऱ्याला आवडावं, आपण केलेलं भजन हनुमंतरायाला आवडावं. एवढं गोड भजन अगदी 2 मिनिटं प्रामाणिकपणे माझ्यासोबत प्रत्येकानं करायचंय. भगवंताने ज्याला ज्याला हात दिले हाताने टाळी आणि मुखानं नामचिंतन फार प्रेमानं करायचं. प्रत्येकाचे हात वर असले पाहिजे. राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रुक्माई ज्ञानोबा माऊली. राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रुक्माई ज्ञानोबा
सर्वात्मक पण माझे हिरोने नेतो कोण मनी भक्तीची आवडी हेवा भावे ऐसी जोडी घेईन जन्मांतरे हेची करावया खरे मनी भक्तीची आवडी हेवा भावे ऐसी जोडी तुका म्हणे देवा ऋणी करुणी घेऊ सेवा मनी भक्तीची आवडी हेवा भावे ऐसी जोडी. संकल्पित वेळेमध्ये अभंगाच्या चारही चरणाचा भाव तुमच्या समोर ठेवला. समस्त ग्रामस्थ मंडळानं मला सेवा करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आदरणीय श्री भक्तीपरायण आमचे दत्ता महाराज असतील, अण्णा महाराज असतील, आमच्यासोबत आलेले राम महाराज, किशोर महाराज, सुबदार आणि समस्त टाळकरी मंडळी या सर्वांनी गोड आणि पवित्र अशी साथ मला कीर्तनामध्ये दिली. ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. कीर्तनामध्ये मी खरं तर 2-3 गाणे म्हटले त्याबद्दल थोडीशी तुमची सर्वांची क्षमा मागतो. कीर्तनामध्ये तसे गाणे म्हणू नयेत, परंतु मी कीर्तनामध्ये गाणे म्हणतो त्याचं कारण असं आहे, पुढच्या वर्षी मी इंडियन आयडॉलला जाणार आहे. म्हणजे आता जरी तुम्ही मला इथं पाहत असले तरी पुढच्या वर्षी टी व्हीवरती पाहाल आणि हे सगळे गाणे मला पुढच्या वर्षी टी व्हीवरती जाऊन म्हणायचेत. म्हणून रोज त्याची कीर्तनात प्रॅक्टिस करतो.